आणि हा त्रास आहे ना, हा त्रास मी 5 वर्ष झाले मी हा झेलते आहे. ते तुमच्या मिस्टरांना काय म्हणून आवाज देतात किंवा बरेच वेळा असा म्हणजे रडतो तो. मी तुम्हाला स्पष्ट सांगते, तो रडतो की. आणि तुम्हाला एक गोष्ट, अजून एक गोष्ट, साहिल जेव्हा आतमध्ये होता जेलमध्ये, तर साहिलने मला एक चिठ्ठी लिहून दिली होती. ती वर बंद, अभी बस हो गया, अभी बस हो गया. आवाज देतात किंवा असं आपण कसं म्हणतो, ओ पप्पा तुम्ही. या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं आहे, मम्मी बघा नाही खायचं. माझ्या मिस्टरांबद्दल जर बोलायचं ठरलं ना, यांच्याबद्दल, यांची वागणूक माझ्या मुलांबरोबर कशी आहे, काय आहे, तर कसं असतं ना, त्याच्या मनात आहे ना, कारण की मी फेस करते ना, मला माहिती आहे मी काय काय गोष्टी फेस केलेल्या आहे. ऑफिसमधून लेटर गेल्यामुळे लाडचे पप्पा येणार आहे आणि तिकीट पण कन्फर्म झालं आहे आणि ते कधी येणार आहे ते. हॅलो, शुभ सकाळ, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर तोच टी शर्ट घातलाय मी, काल घेतला होता ना मॉलमध्ये. हा अच्छा आहे. अगं बाई, माझ्या मुलीला आवडला म्हणते, मम्मी मग खूप छान दिसतोय तुला. लाडो इकडे ये. इधर आओ ना बेटा. तुम बोलो शुभ सकाळ, बोलो ना सबको. शुभ सकाळ. व्हेरी गुड. व्हेरी गुड बेटा, गुड गुड. आता व्हिडिओ सुरू झालाय बाळा. क्या करू? हाँ ठीक है, बंद करना. अभी नहीं बंद करना, रुको ना, बात करने दीजिए ना मुझे. हाथ की टी शर्ट छोड़िए ना. हाँ बहुत अच्छा है. थैंक यू बेटा, थैंक यू सो मच बेटा. बहुत अच्छा लगा मुझे सुन के. आप बोली बहुत अच्छा टी शर्ट है. बघा किती मनापासून बोलती माझी मुलगी. थैंक यू लाडो, थैंक यू बेटा. अब ठीक हो गया मम्मी का कमर. आपने पा दिया ना मेरे कमर में. खूप छान बेटा, थँक यू बेटा, थँक यू, थँक यू. कानात पण घेतीये. अगं लय भारी वाटतं ग. देव करो प्रत्येकाला अशी मुलगी देव, एवढी छान आणि एवढी मस्त, एकदम बोलणं बिलणं एकदम भारी, ऍक्टिव्हिटी फार वेगळी माझी मुलगी ना लाडा. तर सकाळची सुरुवात झाली आहे आणि व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता मी बनवते आहे नाश्ता, लाडूसाठी वेगळा, आमच्यासाठी वेगळा. आणि आज मी एक पॅकेट मागवलेले आहे गुलाबजामुनचे, तर ते मी बनवणार आहे आणि तुम्हालाही दाखवणार आहे मी कसे बनवते, काय बनवते. तर नक्की बघा व्हिडिओ. मला फार आवडतं गुलाबजामुन आणि असं गोड काहीतरी खाऊशी वाटतं. तर म्हटलं आज सामानामध्ये मी मागवलं होतं पॅकेट, तर चला तुम्हाला पण दाखवते. चला बनवूया. तर बघा हे पॅकेट मी मागवलं आहे, गिफ्टचे आहे, इन्स्टंट मिक्स गुलाबजामुन. तर चला मग मी बनवते. आणि तर सर्वात पहिले पाक बनवूया साखरेचा. पाणी भरून गेलं बोलायचं नाटक. झटकीपट गुलाबजाम रेसिपी. आता आहे ना मोठ्या गॅसवर आहे ना कंटिन्यू पाक आहे ना हलवत हे करत राहायचे साखर. तर मी नाश्ता बनवते माझ्यासाठी. ब्रेड पॅटीस बनवणार आहे थोडेसे, 2 पॅटीस मला नाश्ता. असं पाणी उकळते तोपर्यंत बसते एसी मध्ये. मला कसं तरी व्हायला लागलं, त्याच्यामुळे ना मी बनवत नाही. मला लगेच असं कसं तरी होऊन येतं गरमीमुळं. असं सारखं तिथं जायचं, गरमीत जायचं, इथे एसी मध्ये यायचं. परत मी असंच करते, काय बनवायला लागले का थोडा वेळ थांबते, इथे येऊन 5-10 मिनिटं बसते, परत जाते, परत येते. त्याच्यामुळे नाही माझं हे डोकं दुखतंय माझं फार. त्रास मी ना 5 वर्षापासून झेलते. 5 वर्षापासून की कधीतरी असा दिवस येईल की मी जाईल असं वाटतं मला, नाही का. एक 10 ते 15 दिवसाने लाडूचे पप्पा येणार आहे. त्यांचं ऑफिसमध्ये अर्जंट त्यांना बोलवलं आहे, तर ते येणार आहे 10-15 दिवसांनी. त्यांचं तिकीट वगैरे पण बनलं आहे. तर मला आताच थोड्या वेळापूर्वी बोलले, तर म्हटलं ठीक आहे. तर मग आता चला
टी शर्ट कसा दिसतोय? मी मॉलमध्ये घेतला, काल दाखवलं ना मी व्हिडिओमध्ये मी घेतला. हा एक आणि व्हाईट कलरचा एक. छान आहे ना कलर वगैरे? सांगा मला कमेंट करून. आशाताई कमेंट करून सांगा. आशाताई म्हणते नाही, प्रत्येक व्हिडिओत माझं नाव घेते. अहो मला तुम्ही फार आवडता. तुम्ही माझ्या चॅनलवर इतके ॲक्टिव्ह असतात ना. मी जेवढे ॲक्टिव्ह नसते ना तेवढं तुम्ही ॲक्टिव्ह असतात माझ्या चॅनलवर. त्याच्यामुळे तुमचं नाव घेते, बरोबर का नाही? खरं उकळली असं जाऊन बघते. हे बघा साखर उकळली. इलायची ना मी असे काढले टाकते याच्यामध्ये. कॉर्न उकडले आहे. टाकले मी त्या दिवशी दाखवलं ना तुम्हाला. काय झालं काय झालं? आता ठीक आहे, एक आहे ना, एक आहे ना. तिने ते असं कट का केलं? ठीक आहे, हे तू खा, मी कट नाही करत. ऐसे गुस्सा नाही होणे का बेटा, गलत बात. हे बघा, हे तिला कॉर्न आवडतात ना, उकडलेले लाडूसाठी कॉर्न. घे बाळा. या नाश्ता करायला झटकीपट ब्रेड सँडविच. इकडे किड्स व्हिडिओ लावले आहेत हे बघा. आणि लाडू इकडे नाश्ता करतीये. लाडू नाश्ता करो, खा ब्रेड. ना सारखं तिकडे पळते म्हणून मी माझ्या रूम मध्ये घेऊन आलेली पीठ मळायला. हे बघा. आणि तर हे बघा, थोडं थोडं दूध टाकून मी मळणार आहे, जास्त नाही टाकायचंय. आणि तू अशी का करते मग? मला काम का नाही करून देते? हा हे बघा पीठ मळलं. हे बघा, आता आपण गुलाबजाम बनवूया. एवढा राडा केलाय गुलाबजाम बनवायला तुझ्यामुळं. तर हे बघा मी कसे कसे बनवले आहे. मला अजिबात लाडून इतकं परेशान केलं ना. तर हे बघ, इथं बसवलं लाडूला किचन जवळ. थम्सअप दिलंय तिला प्यायला. आणि आता आपण हे फ्राय करूया. चला. तर तेल झाले आहे गरम. एकदम बारीक गॅसवर फ्राय करायचे. गोल्डन फ्राय झाले पाहिजे. अगोदरची थोडं जळाले माझे, तेल जास्त गरम झालं म्हणून. हे बघा, बारीक गॅसवर इतके गोल्डन फ्राय होऊन द्यायचे. झाले आहे फ्राय करून. आता आपण याच्यामध्ये पाक टाकूया. तर हे बघा, काय काय जळाले आहे लाडूच्या नादामध्ये. हे बघा, इकडे फार मला त्रास देते ती. थोडंफार जळाले तिच्या नादामध्ये. जाऊ दे, काय होत नाही. लाडूमुळे ना जळाले माझे गुलाबजामुन. परेशान केलंय मला तिने. हे दे ते दे ते दे. बघा, थोडेसे जळाले. हात लावायचं. सोड लवकर, सोड. बघा केस वाढलं किती दुखतं माहिती ना तुम्हाला. काहीतरी करायचं, काही पण खेळ नाही खेळायचं. मी मारत तुला आता खरंच. साहिल इकडे रे. आता मला इथे तुझे केस ओढू का? अगं सोड ना. लाडू केस तुटतील का? मला राग पण येतो, मला हसू पण येते या पोरीवर. सोड ना. देखो ना. आता काय करशील? आता काय करशील? आता काय करशील? आता दोन्ही हात बांधले तुझे मी. जा. डर लगता है? क्यों? क्या हुआ? डर लगता है आपको? आपका बहन ठीक है? आपका बहन ठीक है अभी? और जो उसका बेटा एक्सपायर हुआ ना आपकी बहन का, ठीक है? ठीक आहे ना. तर मावशींना जेवण काढले आम्ही. नंतर जो मावशींना कारण जायचं असतं ना घरी, म्हणून मावशींना म्हणते लवकर जेवण घ्यायचं. मावशी हे घ्या, जेवण करून घ्या. काय कोण कोण? मी पागल झाले का? मी पागल हूँ. मी ना काय झालं थांबा तुम्हाला सांगते. मी ना असं डान्स करत होते खोटं खोटं खोटं. ती म्हणते मम्मी तू काय करतीये? म्हणलं कुठं काय? मला म्हणते पागल झाली का? डान्स नाही करो. आता मी परत डान्स करणार आहे बघ. मी चालेल करू बेटा. पागल झाले का? नाही पागल नाही झाले मी पागल नाही झाले. मला आवडतं डान्स कर. लय आगाव लय लय आगाव लय आगाव लय आगाव.
जेवायला उठवलं, जवळ घेतलं, हे बघा जेवण आणलं इथं, हे बघा, तर पप्पाच्या नावाने रडायला लागली. मी अशी करते अशी करते अशी करते, डिशूम डिशूम. हे बघा, मला हिला जेवण घालायला कमीत कमी 1 तास 1.5 तास लागतो लाडूला जेवण घालायला. एक एक शब्दाला मला बोलावं लागतं. असं ये ना हे जबड दुखत आहे माझं बोलून बोलून. हा, तर मला आहे ना 2-4 ताईंनी ना कमेंट केलेली आहेत की असं वाटत नाही की तुमच्या मुलांना ह्यांनी एक्सेप्ट केलं आहे आणि तुमची मुलं तुमच्या मिस्टरांसंग कशी बोलतात आणि ते तुमच्या मिस्टरांना काय म्हणून आवाज देतात, किंवा असं आपण कसं म्हणतो, ओ पप्पा तुम्ही काय करता, ओ मम आई तू काय करते, असं बोलतो ना आपण आपल्या आई वडिलांना. तर ते साहिल विराज तुमच्या ह्या मिस्टरांना काय बोलतात, हा प्रश्न भरपूर जणांचा आहे. आणि दुसरा प्रश्न की तुमचा असा गैरसमज आहे की माझ्या मिस्टरांनी ह्यांना मानलं नाही. तर याचे स्पष्ट उत्तर असं देणार मी की माझ्या मिस्टरांनी जर माझ्या मुलांना मानलं नसतं तर मी त्यांच्या संग राहिले नसते. स्पष्ट. आज मी जे काही केलं आहे ते फक्त आणि फक्त माझ्या मुलांसाठी केलं आहे. मी बाकी कुठलाच विचार केला नाही, मी माझ्या मुलांचा विचार केला. आणि दुसरी गोष्ट, माझे मुलं यांना काय बोलतात, तर कसं असतं ना, आपले आईवडील तेच आपले आईवडील असतात. आपण कुणालाही आईबाप म्हणू शकत नाही. आई ती आई आणि बाप तर बाप असतो. मी माझ्या वडिलांना दादा म्हणते, तर तेच माझे दादा आहे. माझ्या मनात अंतकरणात माझे वडील कोण, म्हणजे मला अगदी झोपेत पण विचारलं तर तेच माझे वडील आहे आणि तीच माझी आई आहे. तसं साहिलचं कसं झालं आहे ना, साहिलच्या पप्पांवर फार प्रेम आणि ते पप्पांचं पण साहिलवर फार जीव. तर साहिलचे पप्पा आहे ना, साहिलला कुठं इकडे फिरायला घेऊन जा, तिकडं साहिलला सगळ्या गोष्टी आठवतात बरं का. आणि साहिलचा इथं नाही, इथं त्याचा पप्पा इथं येतात साहिलच्या, त्याच्यामुळे तो कुणालाच पप्पा नाही म्हणणार, तो कधीच नाही म्हणणार. आणि आजही तो कधी एकटा असला किंवा काही असला तर तो बऱ्याच वेळा असा म्हणजे रडतो. तो मी तुला स्पष्ट सांगते, तो रडतो की. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट, साहिल जेव्हा आतमध्ये होता जेलमध्ये, तर साहिलने मला एक चिठ्ठी लिहून दिली होती. ती चिठ्ठी आजही माझ्याकडे आहे. पण साहिलने मला म्हटलं होता की मम्मी, मी जी चिठ्ठी तुला लिहून देतोय ना, ती तू फाडून फेकून दे. तर मी म्हटलं, पण मी नाही फाडली बरं का, त्याला माहीत नाही. आता मी रूममध्ये आहे आणि मी बोलती आहे, त्याला माहीत नाही आहे. तर पण ती चिठ्ठी ना मी फाडली नाही. ती चिठ्ठी मी माझ्या फाईलमध्ये ना ठेवून दिली. तर त्या चिठ्ठीमध्ये ना, ती जी चिठ्ठी वाचली ना, अक्षरशः तुम्ही म्हणशाल कसं त्याने त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे. तर त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं आहे, मम्मी मी तुला खूप त्रास दिला. आणि त्या दिवशी ती चिठ्ठी बघून ना, मी जेव्हा घरी आले का 2 दिवस मी रडले. मला असं वाटायचं की साहिल आतमध्ये काही करून तर नाही घेणार, म्हणून साहिलने अशी चिठ्ठी अंगाला काटा येतं माझ्या, म्हणून तर साहिलने अशी चिठ्ठी नाही लिहिली, तो काही करून तर नाही घेणार. असं मी विराजला पण म्हणलं, विराज. आणि मी सारखी पोलीस स्टेशनकडे जायची, मी पोलिसांना रिक्वेस्ट करायची, फक्त माझा मुलगा कसा आहे मला आतमध्ये सांगा, तो आहे ना व्यवस्थित. कारण मी चिठ्ठी वाचली होती आणि मला ती चिठ्ठी कुणाला सांगायची नव्हती, कारण मला साहिल बोलला तर मम्मी कुणाला सांगू नको. आणि पण ती चिठ्ठी मी माझ्या वडिलांना पण दाखवली, माझ्या भावाला पण दाखवली, माझ्या भाऊजाईला पण, सगळ्यांनी चिठ्ठी वाचली. तर त्या चिठ्ठीमध्ये ना साहिलने लिहिलं होतं की मम्मी मी तुला खूप त्रास दिला, मला माफ कर मम्मी. आणि आज माझ्याकडनं काही मी इथं जेलमध्ये आहे आणि मला फार त्रास होते मम्मी. आणि आज जर माझे पप्पा जिवंत असते तर मी आतमध्ये नसतो. आणि मी एकटा राहिल्यामुळं माझं डोकं भरकटलं. तिने असं स्पष्ट लिहिलेलं आहे त्या चिठ्ठीत. आणि ती चिठ्ठी माझ्याकडं आत्ताही आहे. तर त्याने लिहिलं की मम्मी मी एकटा होतो, तो ना फ्लॅट घेऊन एकटा राहायचा. मम्मी मी एकटा होतो, काही गोष्टी न कळत नाही का, मुलांसंग राहणं वगैरे, त्याच्यामध्ये माझं नाव आलं. आणि मम्मी आज जर माझे पप्पा जिवंत असले असते तर आपण पुण्याला राहिलो असतो, आपण चांगलं राहिलो असतो. आणि बघ ना मम्मी, मला कोणीच नाही ग मम्मी, मी एकटा झालो मम्मी, असं त्या चिठ्ठीमध्ये साहिलने लिहिलं होतं. तर कसं असतं ना, त्याच्या मनात आहे ना, त्याच्या पप्पाचं स्थान कोणी घेऊ शकत नाही साहिलच्या मनात. आणि हे सगळं जे माझ्या लाईफमध्ये म्हणजे दुःख आहे ना, हे जे
डोळ्यासमोर जे झालेलं आहे ना ते कधी ना बोलायला लागलं ना म्हणजे असं येतं माझ्या म्हणजे होतं तसं मला. कारण की मी फेस करते ना, मला माहिती आहे मी काय काय गोष्टी फेस केलेल्या आहे. आणि ती जी चिठ्ठी ज्या दिवशी मी वाचली ना मला म्हणजे मला सगळं आठवलं, सगळ्या गोष्टी आठवल्या मला. आणि मी अशा स्वप्नामध्ये गेले की ते माझे मिस्टर असले असते, मग साईला विराज आम्ही मस्त राहिलं असतं, मस्त मजा केली असती, आपल्या आपल्या ठिकाणी राहिलं असतं तिकडे. अशा काही गोष्टी फार वाटतात मला मनाला नाही का. तर शेवटी कसं असतं ना नातं, हे नातं आहे ना मुलांसाठी कितीही यांनी माझ्या मिस्टरांनी कितीही माझ्या मुलांना करू दे, सोन्याचा घास घालू दे, सोन्याचा घास जरी घातला तरी ते मुलं ह्यांना पप्पा बोलणार नाही, ते काकाच बोलणार. आई आई असते आणि बाप बाप असतो. आपण कुणालाही आईवडील मानू शकत नाही या जगात. त्याच्यामुळं नाही का आई वडील आहे तोपर्यंत त्यांची इज्जत करा, आई वडिलांना जपा. कारण की ते गेले का सगळं संपलं, काहीच नाही. आई वडील आहे तोपर्यंत सगळं आहे. आज माझे वडील कसे का असाना ते आहेत, तर मला छान वाटतं की माझी आई आहे, गावाला माझे वडील आहेत. हो भले आमचे वाद असू दे, आमचे भांडण असू दे, काही असू दे, पण वाटतं माणसाने की तो माणूस म्हणजे जिवंत राहावा, माणसाने जावं नाही आयुष्यातून. आणि एक नवऱ्याचं पण तुम्हाला सांगते, नवरा कसाही असू दे, तो बिछाण्यात का पडलेला असू दे, आजारी का असेना, पण नवरा नवरा असतो. आणि त्याच्यामुळं आपल्याला एक समाजामध्ये इज्जत असते आणि सगळ्या काही गोष्टी आपण त्याच्या जीवावर आपण हे करतो. त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटले असेल. आणि साहिल त्यांना काका बोलतात, विराज पण त्यांना काका बोलतो. विराजला तर पप्पा माहीतच नाही आहे. विराजची एक अशी छोटी एक क्लिप आहे विराजची माझ्याकडं, क्लिप म्हणजे व्हिडिओ क्लिप आहे. 5वी-6वीला असताना खूप रडत होता विराज. तर मी म्हटलं काय झालं विराज का रडतोय, तर म्हटलं मम्मी बघ ना ग सगळ्यांचे पप्पा शाळेमध्ये येतात. माझ्याकडे ती क्लिप जर मी कधी सापडली ना मी तुम्हाला नक्की शेअर कराल की बघा ही विराजची क्लिप. मी कधीच कुठलीच गोष्ट खोटं बोलत नाही. तर विराज मला म्हणतो मम्मी सगळ्यांचे पप्पा येतात, मला पप्पा नाही ग मम्मी, मला पप्पा पाहिजे. मी त्याला म्हणा विराज मी कुठून आणून तुला पप्पा, तू कसे प्रश्न मला करतो विराज, कसं बोलतोय तू मला, तुला काही कळतं का विराज. असे प्रश्नांची उत्तर मी माझ्या मुलांना देत आलेली आहे. म्हणजे हे कुणाला सांगू शकत नाही अशी उत्तर मी माझ्या मुलांना दिलेली, कसं मी फेस करत आलेली मुलांना आतापर्यंत. त्यांच्या मनामध्ये ना फार आहे नाही का की आम्हाला फॅमिली नाही, आम्ही असं नाही का. प्रत्येक मुलाला ना आईबापाचं प्रेम आहे ना भेटायला पाहिजे. फार कठीण असतं ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आणि माझ्या मिस्टरांबद्दल जर बोलायचं ठरलं ना, यांच्याबद्दल यांची वागणूक माझ्या मुलांबरोबर कशी आहे काय आहे, तर हे माझे मिस्टर ना माझ्या मुलांना आहे ना सगळ्या काही गोष्टी म्हणजे तुम्ही सगळं काही करा, पण यांचं कसं आहे ना स्वभाव माझ्या मिस्टरांचा, त्यांना ना फालतूगिरी अजिबात आवडत नाही. त्यांचं काय म्हणणं आहे तुझ्या मुलांनी चांगलं शिकावा आणि मी करतोय त्याच्यासाठी, त्यांनी ते घ्यावा. विराजला का व्हायना त्याला सांग समजून, अभ्यास कर, चांगलं शिक, मोठं हो. साहिलला पण सांगतो. म्हणजे ते सुद्धा मला म्हणतात ही 2 मुलं जर तुझी चांगली बनली तर लोक म्हणतील बाई खरंच आणूने, मला आणू म्हणतात, मला माझ्या घरचे आणू म्हणतात सगळे. तर खरंच बाई आणूने केलं तर मुलं बनली तिची, दुसरं लग्न केलं पण मुलांना बनवलं असे बोलतील. आणि त्यात मला पण छान वाटेल. त्यांचे विचार छान आहे माझ्या मिस्टरांचे. त्याच्यामुळे आज मी ना त्रास सहन करते राहते का, तर माझे मिस्टर स्वभावाने चांगले आहे, सगळं काही माझ्या मुलांसाठी करतात. पारसाईला काय मागण ते जातात, विराजला पण काय मागण ते जातात, सगळं देतात. आणि यांच्यामुळे ना मी म्हणते मला पुण्याला जायचं राहायला, पण मी विचार करते की तो नको म्हणतोय ना, जाऊ दे अजून काही दिवस त्रास काढायचा, जे होईल ते होईल. मला इथं भरपूर त्रास आहे, मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं आहे की मला इथं त्रास आहे. मला नवऱ्याचा त्रास नाही आहे, मला इथं राहायचा त्रास आहे, मला यांचा काही प्रॉब्लेम नाही आहे. पण ते सगळं करतात, पण एक गोष्ट मला समजून घेत नाही आहे की मला माझ्या तिकडे राहायला जायचं आहे. मला असं मी फार एकटी आहे, परख्या ठिकाणी मी फार एकटी आहे मला असं वाटतं. आणि दुसरी गोष्ट मी आज जे केलं आहे
तुम्ही मला तुमच्या मनापासून मला कमेंट करा. मी आज जे केलं आहे कुणासाठी केलं आहे? मुलांसाठी. आणि तीच मुलं जर माझी वायाला जात असेल तर काय फायदा मला या लग्नाचा? मी असं पण विचार करते. म्हणजे मी इकडं नाही तिकडं नाही अशी मी होऊन गेलेली आहे. फार कन्फ्युजनमध्ये मी आहे. माझी लाईफ फार कन्फ्युजनमध्ये आहे. मला जायचं आहे माझ्या साहिल विराजला मला सेट करायचं आहे. तर त्यासाठी मला स्वतः माझ्या मुलांसंग राहावं लागेल. मला त्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी म्हणा किंवा काही हे सगळं मला बघावं लागेल. कारण ह्यांच्या नोकरीपासून फुरसत नाही आहे अजिबात. साहिल जेव्हा जेलमध्ये गेला हे बरे मला पैशाने मदत करायचे पण ते येऊ शकत नव्हते कारण त्यांना नोकरीला जाणं करणं फार गरजेचं आहे. आणि आत्ताही ते तिकडे आहेत तर ते सारखं ते लॅपटॉपवर घरी बसून काम करतात. आणि आता ते येणार आहे. त्यांना कंपनीने लेटर पाठवलं आहे. त्यांना बोलवलं आहे कंपनीमध्ये. तेव्हा ते आता येतीलच. तर सांगायचं असं आहे की हे मुलं आहे ना माझ्या मिस्टरांना काकाचं बोलतात आणि विराज पण काका बोलतो. माझे मिस्टर विराजवरही फार प्रेम करतात. साहिलवर पण प्रेम करतात. आणि तुम्ही असं नका विचार करू की त्यांनी एक्सेप्ट नाही केलं. एक्सेप्ट नसतं केलं तर मी इथं राहिले नसते. मी कधीच सोडून दिलं असतं. मी नसतं विचार केला. माझ्या मुलांना मी फर्स्ट प्रायव्हसी माझे मुलं आहे. बाकी नंतर सगळ्या गोष्टी आहे. आणि माझ्या सगळे घरची लोकांना माहिती आहे की माझ्या मुलांना मी किती खर्च करते आणि माझ्या मुलांना मी काय काय नाही देते सगळ्या गोष्टी करते. आणि माझ्या मुलांनी ना थोडं समजून घ्यायला पाहिजे. साहिलनी का व्हायना विराजनी का व्हायना त्यांना कधी समज येईल काय माहीत नाही बाबा मला. खरंच ना मला त्यांना फार मी बोलत असते पण कधी अक्कल यायची त्या लोकांना पोरांना पण दोन्ही माझ्या काय माहिती देवालाच माहिती की आपल्या मम्मीनी आज आपली मम्मी कुठं राहती आज आपल्या मम्मीने आपल्यासाठी काय नाही केलं असेल हे त्यांनी घ्यायला पाहिजे पोरांनी. आणि प्रत्येक आईला काय वाटतं की आपली मुलं आहे ना सेटल झाली पाहिजे. आपल्या डोळ्यात देखत मला फार टेन्शन येतं. मी आहे तोवर सगळं काही आहे. मी गेल्यावर माझ्या मुलांचं कसं मी हा फार विचार करते. लाडूवर तर तिचे पप्पा आहे. तिचे पप्पा तिच्यावर खूप प्रेम करतात लाडूवर. पण माझ्या मुलांचं कसं होईल? शेवटी कसं असतं लाडूचं नातं रक्ताचं नातं आहे आणि ह्यांचं नातं मानलेलं नातं आहे. तर रक्ताचं नातं हे वेगळं असतं आणि मानलेलं नातं हे वेगळं असतं. तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेलच अशी मी आशा करते. आशाताई कुठे गेला आशाताई? तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल अशी मी आशा करते. आणि आजचा हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धपा शेअर करा. आली झोपेतून उठून आली बरं का. अगं बाई झोपेतून आली ग. अहो झोपेतून आली बघा ना. झोपलेली होती ती. तिला झोप लागली बघा ना. कशी ग माझी पोरगी. तिला हा शब्द माहिती आहे. जेव्हा बोलायला लागली मम्मी की ती तुम्हाला बाय करायला ती झोपेतून उठून आली. विचार करा तुम्ही. आता परत बोलते. झोपली तिला झोप लागली. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धपा शेअर करा. अगं बाई बाय बोलायला आली ग. कशी काही माझी लेक ग. झोप बाळा झोप. मी व्हिडिओ बंद करते तू झोप. तू करते बंद. थांबा तिला बंद करायचे. कर वर बंद. अभी बस हो गया. अभी बस हो गया. काय बाळा बस हो गया. बस हो गया. आता बस झालं बरं का. हो लय बोलली मम्मी. कर बंद कर.